येस सर, वन्स अगेन आय विश ऑल गुड इव्हनिंग. माझा आवाज येतो का क्लिअर? Yes, sir. We also wish you आवाज क्लिअर good येतोय? evening. क्लिअर Clear, not नाही. क्लिअर नॉट नाही. नाही नाही क्लिअर येत नाही, जरा थोडासा क्रॅक क्रॅक झाल्यासारखं होतं त्याला. अच्छा, आवाज फाटतोय. आता बघा, आता काय फरक पडतोय का? फरक पडतोय काय? हा, नाव इट्स क्लिअर सर. नाव इट्स क्लिअर. ओके. मी काय करतोय, एक इयरफोन असं जवळ धरतो. काय क्लिअर आहे? हा येस सर. ओके ओके. आपला टॉपिक काय चालला होता? तर अच्छा, काल चुकून माझ्याकडून 111 झालं होतं, कारण का 2 तारखेला वी वर सपोज टू हॅव 110. 2 तारखेला लेक्चर होऊ शकलं नाही बिकॉज आय वॉज आउटसाइड अँड कुड नॉट रीच फॉर द लेक्चर बिकॉज ऑफ द ट्रॅफिक. बरोबर, तसा मेसेज मी दिला होता, मला दिसलं. त्यामुळं 30 तारखेला झालेलं ट्रेनिंग 1 तारखेला सुट्टी व 2 तारखेला होणार होतं. 2 तारखेला झालं, होऊ शकलं नाही. 3 व 4 ला आय वॉज नॉट देअर. बरोबर, आय वॉज देअर विथ यू ऑल पीपल ऍट द स्कूल. त्यामुळे इथं पण नाही झालं. 5 तारखेला झालं, म्हणजे काय 30 नंतर डायरेक्ट 5 ला. आणि मी असं विचार केला की 110 नंतर 110 नंबर इथं झालेला असेल 2 ला. 2 ला झालंच नव्हतं. आणि काल मी 111 नंबर दिला होता. बरोबर आहे का? दे सॉरी 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 सॉरी. हा हा हा, चला. मात्र काल लेक्चर नंबर किती होता? असू द्या, हा कोणता नव्हता लेक्चर नंबर. आज 13 आहे ना? येस. आपला ट्रेनिंग डे लेक्चर नंबर ट्रेनिंग डे. टीचर्स ट्रेनिंग डे 13. बरोबर. आता या निमित्तानं दररोज येतोय मुद्दाम डिसिप्लिन या सदराखाली आपण टाइम टेबल, देन सांगा सर, मला जरा आठवण करून द्या. रीडिंग, टीचिंग मेथड, रीडिंग मध्ये परत आणखीन इन डेप्थ मध्ये जायचं म्हणल्यास कॉमन रीडिंग. आणि काल आपण एक विषय घेतला होता एक्झाम्पल साठी, टीचिंग साठी. काय बरोबर आहे का? देश. आणि काय मुद्दे झाले तर सर आपल्या इथं कव्हर? आणखीन काय मुद्दे कव्हर झाले आहेत का? फूड हॅबिट्स. फूड हॅबिट्स हा फ्युचर प्लॅन टॉपिक आहे. बरोबर आहे? Yes, we already decided that we are going to discuss on that food habits. But this point is not. Excellent. बघा, very good covered, sir. We have already decided that we are going to discuss. Excellent, very nice. Good connection. You are able to connect the dots. Very good. So फूड हॅबिट आपल्याला डिस्कस करायचं आहे. खूप मोठा मुद्दा आहे इन इट सेल्फ, खूप मोठा मुद्दा आहे. परंतु मला का कुणास ठाऊक असं वाटतंय की कंट्री या मुद्द्यावर आपण एकदम न्यायोचित भाष्य करणं आवश्यक आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि देश या एका शब्दाच्या साह्यानं आपण वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची शक्यता दाट वाटते मला. बरोबर. तर देश या मुद्द्यावर आपण काल कुठपर्यंत आलो होतो? आपण बोललो होतो की आपण प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक विचाराचं, प्रत्येक वाक्याचं काय करायचं? डिसेक्शन करायचं. प्रत्येक मुद्दा हा व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यानिमित्तानं आणखीन एक गोष्ट बोलतोय इथं
कोणताही मुद्दा, कोणताही मुहूर्त किंवा कोणताही चांगलं योग्य प्रोग्राम असेल, पूजापाठ असेल किंवा कोणताही प्रोग्राम असेल, आपण काय करतो, आपण पूजा करतो सरस्वतीची. बरोबर? सरस्वतीची पूजा करताना कोणत्या गोष्टींचं आपण काय विशेष ध्यान देतो, कोणत्या गोष्टींना? तर स्वच्छता. बरोबर? इथं ते मुद्दाम थोडक्यात एक टच करून पुढे जाऊ आपण. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे, आज जे काही स्वच्छता बघून चांगलं वाटलं मला. फोटो माझ्यापर्यंत आले, दररोजचे फोटो माझ्यापर्यंत येणारच आहेत. त्याबद्दल मोनाली चिखलकर मॅडमचे विशेष धन्यवाद व सगळ्यांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं सगळ्यांचे धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही आज प्रदर्शन केलं स्वच्छतेचं. खूप कष्ट करावं लागलं. अर्थात बघा, डिसिप्लिन बाबच्या बाबतीत एवढं बोलून देखील कालचा तो विषय झाला, तर याविषयी वेगळं भाष्य करू आपण. ठीक आहे? की माहिती केलं तरी काही अनुचित वाटत नाहीये. डिसिप्लिन बद्दल बोलतोय आपण. तर माझ्या मते प्रत्येक टीचरला काय कोर्स आले का, प्रत्येक फ्लोअरला, प्रत्येक फ्लोअरला काय करा सर, खूप आता बघा, गायकवाड सरने स्वतः सगळं काल खूप असं परिश्रमाचं काम देशासाठी केलं. त्याबद्दल विशेष धन्यवाद सरांचे. चिखलकर सर, चिखलकर मॅडम, ते तिघही उपस्थित होते. असू द्या, आता असू द्या म्हणून चालणार नाही, तर काय करा, आता याच्यावर आपल्याला व्यवस्थित डिसिप्लिनच्या माध्यमातून काय लेसन घेता येतील. तर एवढं बोलत असताना देखील या गोष्टी घडतात. याचा अर्थ कुठतरी न आपल्याला आणखीन वी हॅव टू टायटन द लेसेस ऑफ अवर शूज. सो गायकवाड प्रत्येक फ्लोअरला मला असं वाटतं एका टीचरला जबाबदारी द्या. याचा अर्थ त्या टीचरनं शेवटपर्यंत थांबणं गरजेचं नाही, मात्र घरी जाऊन देखील ते मावशींना फोन करून विचारू शकतात, मावशी या फ्लोअरचं एवढ्या वर्गांचे तुम्ही सगळ्यात तोट्या चेक केल्या का? तर त्याच्यामुळे मावशींना काय होईल का रे यार, आपल्याला घरी जाऊन देखील विचारतात हे. किंवा काही शिक्षक त्या ठिकाणी असेल तर तिथंच मावशींना, मावशी यांच्या या क्लासरूमच्या जे तोटे आहेत अगोदर चेक करा. तोट्या हे निमित्त आहे, त्याच हे निमित्त आहे, मात्र लाईट ऑफ केलेली आहे का, दरवाजा व्यवस्थित लॉक केलेला आहे का. सो प्रत्येक फ्लोअरला एका टीचरला असं माझं सजेशन आहे, त्याप्रमाणे तुम्ही करा सर. ठीक आहे, तुमच्या सुटेबिलिटी प्रमाणे. बिकॉज टीचरला जर तुम्ही जबाबदारी दिली तरच त्या गोष्टी मॉनिटर होऊ शकतील. एकच व्यक्ती 10 ठिकाणी मॉनिटर करू शकत नाही. काय कोण सर, एम आय राईट? Yes, sir. Okay. Having said all these things about the disciplinary part, that the special incident which occurred the day before yesterday, which should not be yesterday only, not the day before yesterday, yesterday only. खूप हंगामा झाला, खूप काय काय झालं. आता तो विषय न वाढवता मी पुढे जातो. स्वच्छता. जसं आपण पूजा करण्याच्या अगोदर स्वतः आंघोळ करतो, म्हणजे काय स्वच्छता, पूजेचं ठिकाण स्वच्छ करतो, त्याच पद्धतीनं परवा आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष सन्माननीय BT मुळे सर यांनी सांगितलं होतं की शिक्षक हा पुजारी, शाळा स्कूल हे मंदिर आणि विद्यार्थी हा देव. तर देवाची पूजा करणं म्हणजे शिकवणं. मग हे शिकवणं सुरू होण्याच्या अगोदर, म्हणजे पूजा करण्याच्या अगोदर स्वच्छता हे आपण विचारात घेतलीच पाहिजे. आणि जोपर्यंत स्वच्छता परफेक्टली होत नाही तोपर्यंत माझा असा मेसेज आहे, माझी अशी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, and this is going to develop nation. Mind my words, respected teachers. याच्यामधून, या माध्यमातून, या स्वच्छतेच्या माध्यमातून देशाचा उद्धार होऊ शकतो. कारण स्वच्छता ही अनेक गोष्टी शिकवून जाते. स्वच्छता फक्त एक माध्यम आहे. या ठिकाणी कोऑर्डिनेशन आलं, कोऑपरेशन आलं, म्हणजे कोण काम चुकार आहे ते दिसून येतं, कोण प्रामाणिक आहे ते दिसून येतं. म्हणजे स्वच्छता एक छोटासा एक्सरसाइज आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला विविध गुणांचा आपल्यामध्ये विकास करवता येतो. खूप खूप डीप मध्ये आहे हे. स्वच्छता फक्त माध्यम आहे, medium of exercise, and it will take you to the greatest heights rather. It will develop individual as well as the nation. बरोबर आहे का सर? Am I right? माझे विचार पडतायत?
येस ऑर Sir. नो? Yes, yes. बर. त्यामुळं मी म्हणतो एखाद दिवशी आपण, आता अशी वेळ येणार नाही, मात्र एखाद दिवशी काहीच नाही शिकवलं, काही फरक पडत नाही, म्हणजे पूजा नाही केली तरी फरक पडत नाही, मात्र घाणीत बसून पूजा करायची नाही, हा फक्त सगळ्यांनी निर्णय घेतला किंवा अशी खूनगाठ बांधली स्वतःशी तरी उत्तम, अतिउत्तम राहील, अतिउत्तम. नथिंग मोर दॅन दॅट इन द एज्युकेशनल सेक्टर याच्यापेक्षा मोठं काहीच अचिव्हमेंट नाही. मात्र आपण त्याच, आणि बघा आज काही शिक्षकांनी माझ्याशी संवाद केला, हा कुणीही कचरा केला, हा मी नाही केला, हा तो नाही केला, हे बोलता कामा नाही, कुणीही केला उचलायचं आपलं कर्तव्य आहे. स्वच्छता हे आपली जबाबदारी आहे. अस्वच्छता कोणी केलं, चुकून केलं, मुद्दाम नाही केलं, जर ज्याने केलं त्याला दुसऱ्या वेळेस समजेल आपण नाही करायला पाहिजे होतं. आपण स्वच्छता अस्वच्छ केल्यामुळे त्याला इतर लोकांना ते स्वच्छ करावं लागलं, काय असेल ते. तर मला असं वाटतं दिवसेंदिवस आपण याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पाहू, अँड इट विल बी व्हेरी नाईस फॉर द individual development of the school, and ultimately development of the nation. All right, having said this about the cleanliness, आपला मेन मुद्द्याकडे आपण आता येऊयात. तो होता कंट्री किंवा देश, हा मुद्दा आपला चालला होता. यामध्ये खूप काही स्कोप आहे. मी बोलत होतो की भारत माझा देश आहे, हे वाक्य आपण आपल्या शालेय जीवनामध्ये साधारणतः 2000 वेळेस वापरतो ऑन एन ऍव्हरेज. मला असं वाटतं वर्षभरामध्ये किती दिवस शाळा असते सर, स्कूल किती दिवस असते, वर्किंग डेज अंदाजे? येस सर बोला. 200 अंदाजे 200 धरू आपण, 210, 15, 20, 40 काय असेल ते, मात्र 200 धरू. तर वर्षभरात 200, आणि असे मुलं हे LKG UKG आपण थोड्याच वेळासाठी ड्रॉप करू. 1st to 10th स्टँडर्ड दररोज असेंब्लीमध्ये असतात. राष्ट्रगीत म्हणलं जातं, प्लेज बोलली जाते, प्रार्थना, शपथ, आय माइंड दिस वर्ड, शपथ घेतली जाते. त्या शपथेमधील फर्स्ट लाईन आहे, भारत माझा देश आहे. मागे सरकतो या ठिकाणी तुम्हाला माझी प्रतिमा व्यवस्थित दिसेल. भारत माझा देश आहे. मात्र जो माझं आहे, काय आहे तर देश आहे. देश म्हणजे फक्त त्या बाउंड्रीज का? देश म्हणजे फक्त नकाशावरचाच भाग का? देश म्हणजे फक्त लोकच का? तर याच्याविषयी मुद्दाम आपल्याला एक विचार पुढे द्यायचा आहे, चर्चा पुढे सरकवायची आहे. का तर तुम्ही बरं, जर माझं वेगळं वाटत असेल हे सगळ्या गोष्टी, तर तुम्ही कोणालाही सांगा की देश या विषयावर तू 10, 15, 20 लाईन मध्ये एसे लिहून आण देश या विषयावर, तर आपल्याला समजून येईल की आपली शिक्षण व्यवस्था किती गरीब आहे देश या विषयाच्या संबंधित. आता मला असं वाटतं इथं अंधारे सर आहेत का? आहेत वाटतं, दिसले होते मला आता. बर, अंधारे सर किंवा गायकवाड सर व इतर सगळेच मान्यवर लक्षात घ्या. मला असं वाटतं तुम्ही आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेतो. माझा सल्ला असा आहे, या महिन्यामध्ये जो काही कॉम्पिटिशन आहे ती कंट्री या विचाराशी निगडीत असावी, एसे असावा. तो किती मार्काचा ठेवायचा तुम्ही आपण ठरवा, बरोबर. तर याच्याविषयी एक्झाम घेण्यात यावी असं मला वाटतं. आता हे या माध्यमातून आपण चर्चा करतोच आहे. तर हे सगळे विचार असेंब्लीच्या माध्यमातून माझ्या मते 15 ते 20 दिवस विद्यार्थ्यांच्या रगारगात रुजवणं आपलं कर्तव्य आहे. कारण याच्यामधून खूप काही खेळता येतं. देशी संकल्पना खूप मोठी आहे, खूप सुंदर आहे, अफाट आहे. तर करता येईल का सर? कॉम्पिटिशन आहे, तुम्हाला आपल्याला यशेवर घेता येईल का? घेता येईल, पॉसिबल आहे. मग ते मराठीमधून लिहू द्या, हिंदीमधून लिहू द्या, किंवा इंग्लिश मधून लिहू द्या, किंवा तिन्ही भाषेत, कोणत्या भाषेत लिहायचं ते लिहू द्या. हा, ज्या भाषेत ते वाक्य आहेत त्या भाषेच्या व्याकरणाप्रमाणे ते चेक केलं जावं, आणि त्याचे विचार समृद्ध करण्याचा हा एक प्रयत्न असावा सगळ्यांचा, त्या विद्यार्थ्यांचे. जमेल का सर? चालेल का? ठीक चालेल ना? काय ऑलरेडी तुमचा टॉपिक ठरलेला आहे मंथ एंडचा? नाही ठरलेलं अजून तसं काही.
मग तर डिक्लेअर केलं तरी चालेल. मग विविध माध्यमातून देशाची संकल्पना, मग आई वडील त्यांचे शिकलेले लोक वगैरे असतील किंवा युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्ट करतील व देश चालेल. सो शॅल आय कंटिन्यू विथ द सेम कॉन्सेप्ट? कालचं काय आपण डिस्कशन मध्ये केलं होतं लास्ट थॉट? कॅन एनीबडी प्लीज हेल्प मी? ऑलरेडी टाइम संपत आलेला आहे. 3 ते 4 मिनिट आपल्याला बोलण्याचा योग आहे. कुठं झालं होतं आपण देशाच्या संकल्पनेमध्ये काल? बरं मी अंदाजावर आठवण करू. बघा, देश म्हणजे फक्त नकाशा नाही, देश म्हणजे फक्त माणसं नाहीत, तर देश म्हणजे नेमकं काय, आणि त्यातल्यात माझा देश, माझा संबंधित देश, माझं गाव, याच्यावर आपल्याला खूप चांगलं भाष्य करता आलं पाहिजे. चांगल्या गोष्टी मुलांच्या मनामध्ये रुजवता आल्या पाहिजेत. आपण बोललो होतो काल, उच्चार केला होता काल, प्रमाण घेतलं होतं की हे दिग्गज जे हिस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या लोकांचा आपण अभ्यास केला इतिहासामध्ये, आपल्या भारतीय इतिहासामध्ये, इंडियन हिस्ट्रीमध्ये. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, ICS ची डिग्री फाडून टाकणारे सन्माननीय सुभाषचंद्र बोस असतील, रासबिहारी बोस असतील, जे परदेशात राहून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक गोष्टी केल्या, त्या ठिकाणी मग सेना स्थापन करणं वगैरे वगैरे असेल. तर या सगळ्यांनी परदेशात राहून देखील मातीशी संबंध कायम ठेवला, मातीशी प्रेम कायम ठेवलं, आणि बहुतेक जण 98% लोक, 99% लोक तर त्या ठिकाणी तिथं स्थायिक नव्हता, भारतामध्ये आले. त्यांना कौटुंबिक लाईफ देखील सॅक्रिफाईस केलं, त्याचं त्याग केला त्या कौटुंबिक जीवनाचा देखील. बघा, एक उदाहरण घ्यायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो व्यक्ती 18 तास फक्त लायब्ररीतच बसायचा, त्यानं कुटुंबाला किती वेळ दिला असेल, झोपला किती वेळ असेल, अशा अनेक सगळे ज्या ज्या लोकांचं आपण नाव घेतात आता, हे सगळे दिग्गज एका चढीत एक, एकाला लपवणे दुसऱ्याला काढणे. यांनी हे देखील तिथं लंडनमध्ये स्थायिक होऊ शकले असते, गाड्या बंगले यांना मिळाले असते, गोऱ्या गोमट्या इंग्रजांच्या बायका यांना मिळाल्या असत्या, मुली यांना बायका म्हणून प्राप्त झाल्या असत्या. मात्र हे त्याला भळभळले नाहीत. यांनी देशाची सेवा केली, यांना देश म्हणजे भारत वाटला. तसं आपल्या इथं प्रत्येक विद्यार्थ्याला, तो कितीही मोठा का होईना का, त्याला आपला गाव हा त्याला प्यारा असला पाहिजे. तसं कालच्या या लोकांना, दिग्गज लोकांना, जागतिक दर्जाच्या लोकांना देश हे आपलं गाव वाटलं. देशासाठी सगळं काही करण्याचं त्यांनी ठाणलं. तसं आपल्याला आपला गाव वाटला. कारण आपण बोललो, ज्या ठिकाणची झाडं तुमच्याशी बोलतात, ज्या ठिकाणच्या झाडांच्या पानांची सळसळ ही तुमच्या ओळखीची असते, ज्या ठिकाणच्या मातीचा गंध, ज्या ठिकाणच्या पर्यावरणातील विशेष गंध हा तुमच्या नाकाच्या ओळखीचा असतो, ज्या ठिकाणची हवा ही तुमच्या शरीराच्या ओळखीची असते, ज्या ठिकाणची घरं, त्या ठिकाणचे रस्ते हे तुमच्याशी बोलतात, खऱ्या अर्थानं हा आपला देश आहे. ज्या ठिकाणचं पर्यावरण, ज्या ठिकाणचं वातावरण आपल्याशी गप्पा मारतं, हा आपला देश आहे. ज्या ठिकाणच्या गायीच्या गोठ्यातील जो गंध आहे, ऍक्च्युली खऱ्या अर्थानं हवाच वाटतो तो, प्रॅक्टिकली. याची जाणीव या विद्यार्थ्यांना करून देणं आपलं काम आहे. हा देश आहे, हा माझा देश आहे. आणि जर तिसरी लाईन आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आजच मी आपल्यापैकी एका शिक्षकांशी बोलत होतो, संवाद साधत होतो, तर त्यांनी सांगितलं की मुलं ज्यांनी कचरा केला ते लोक एक दुसऱ्यांच्या बेंच खाली कचरा ढकलायला लागले, मी नाही केलं, मी नाही केलं, मी नाही केलं. मग दुसरी लाईन आहे काय, भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत. जर बांधव आहेत तर एक दुसऱ्याच्या घरामध्ये कचरा कशाला टाकता तुम्ही? मग कुठे भावना, कुठे गेली भावना? आपल्या वर्तनातून ती प्रकट झाली पाहिजे. तिसरी लाईन खूप सुंदर आहे आणखीन, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आता बघा लाईन किती सुंदर आहे, माझ्या देशावर. नेमकं कशावर प्रेम आहे? माझ्या देशावर प्रेम आहे म्हणजे काय? देशामध्ये काय काय आहे? खडे आहेत, माती आहे,
दगड आहेत, झाडं आहेत, लता वेली, पानं, फुलं, तिथल्या आकाशामध्ये फिरणारे पक्षी, त्यांचा आवाज, त्यांचा कलरव, संध्याकाळचे चिवचिवाट, सकाळची चिवचिवाट, तिथल्या पाण्याचा खळखळाट, तिथले माळरान आणि ते विहंगम दृश्य, मग ते उन्हाळ्याचे असो किंवा पावसाळ्यातील असो किंवा हिवाळ्यातील असो वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे बदलणारे गोष्टी, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज असतील, झाडांचे सळसळ असेल, हे सगळं माझं आहे. नाही तर याच्याबद्दल एक उदाहरण छोटस घेतो, बाकी अनेक उदाहरणं आहेत. स्वच्छ पाणी आहे, मग ते घाण मी करायचं का? मी म्हणतोय दररोज माझ्या देशावर माझं प्रेम आहे. मग देशावर प्रेम आहे तर देश या शब्दाच्या मागं दंडय काय हे त्याला स्पष्ट उघडून दाखवावं लागेल आपल्याला. तर या गोष्टीवर तुझं प्रेम आहे, तर मग ज्या ठिकाणी झरा वाहतोय त्या ठिकाणचं पाणी गढूळ करणं हे माझं कर्तव्य आहे का? जर माझं ते आहे तर माझं घर आहे, मला माहिती समजतंय, माझ्या घरात मी बाहेरून कचरा आणून टाकतो का? नाही टाकत. देश माझा आहे म्हणताना मग काय माझं आहे त्याला जाणीव झाली पाहिजे. म्हणून याची परिपूर्ण चर्चा आपण अनेक दिवस प्रार्थनेच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे असं मला कुठतरी वाटतं. आणि यामधून खूप मोठ्या पद्धतीचं आपल्याला मूल्य शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल, मुलांच्या पर्यंत. त्यांच्या रक्तातील प्रत्येक पेशीला समजावून सांगता येईल की देश काय असतं. बघा उदाहरण, जर या देशाचं वातावरण, पर्यावरण, जे काय हवा, मोकळी हवा आहे, हे जर माझं आहे तर मी किती प्रदूषण करावं? हॉर्न किती वाजवा? अरे हॉर्न वाजवायची पद्धत आहे का? बघा तुम्ही, मला ऐकू येतात तिकडं पण किती हॉर्न वाजवायचा कोणासाठी? हे एक उदाहरण, जस्ट आय एम टेकिंग दिस ॲज अन एक्झाम्पल. किती हॉर्न हा समोरच्या व्यक्तीसाठी वाजवतो आपण. समोरचा व्यक्ती आपल्यापासून किती अंतरावर असतो, तर किती वेळ वाजवायचा? तर मी मग ह्या पर्यावरणाला बिघडवत नाही का? जर का मी 2000 वेळेस 10th पर्यंत असताना, आणि आणखीन याचं विडंबन एक आहे की जोपर्यंत माझी बुद्धिमत्ता तेवढी विकसित झालेली नव्हती तोपर्यंत 10वी पर्यंत मी 2000 वेळेस बोललो, आणि ज्यावेळेस माझी बुद्धिमत्ता विकसित झाली, मला समज निर्माण होती आहे, तेव्हा 11वी 12वीच्या नंतर ही प्रार्थनाच बंद आहे, ही शपथच बंद आहे. किती मोठा बदलाव आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये. असू द्या, आपण वेळोवेळी त्याच्यावर आपण गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करू. आणि आपले विद्यार्थी पुढे 11वी 12वीला ज्यावेळेस जातील त्यावेळेस तिथं त्या शिक्षकांना समजावून सांगण्यामध्ये यशस्वी ठरतील की नाही, आम्हाला प्रार्थना ही घेतलीच पाहिजे, कारण प्रार्थनेचं महत्व हे आहे, हे आम्हाला आतापर्यंत समजलेलं आहे. सो प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, आपण केलं पाहिजे का? केलं पाहिजे का असं का म्हणतो? कारण का मी 2000 वेळेस बोललोय 10th पर्यंत येताना की भारत माझा देश आहे, सारे भारतीय बांधव आहेत. तिसरी ओळ या ठिकाणी मला मुद्दाम दाखवून द्यायची, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. जर प्रेम आहे तर मी कसं वागलं पाहिजे? मी स्वच्छता ठेवली पाहिजे. मग माझ्या देशावर माझे प्रेम आहे, प्रचंड महाभारत या वाक्यावर. तर हा कुठंतरी असेंब्लीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या रगारगात बिरवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, अशी माझी या ठिकाणी प्रामाणिक इच्छा व सविनय विनंती आहे. आणि मला असं वाटतं बराच टाइम झालेला आहे. 20 मिनिटं मागितली होती, मात्र 25 मिनिट्स माझ्याकडे झालेले आहेत. आता चालू करायला 2-3 मिनिटं गेली होती. ऑल राईट. तर आता शेवटचा मुद्दा आलेला आहे की पर्यावरणात एक एक्झाम्पल पर्यंत आपण आलेलो आहोत. मला असं वाटतं उद्याचा एक दिवस बोलून आपण या ठिकाणी देशावर भाष्य कमी केलं तरी चालेल, पॉज केलं तरी चालेल, और तुमची इच्छा असेल तर आपण याच्यावर आणखीन पुढं याच्यावर याच विषयावर थोडस 1-2 दिवस एक्सटेंड करू शकतो. उद्या म्हणजे काय, द डे आफ्टर टुमॉरो वी आर गोइंग टू हॅव ऑफ फॉर द ट्रेनिंग. ऑल राईट. तर काही गोष्टी बरोबर आहेत, त्या सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत. All Yes, sir. things बोला. are correct, sir. All things are All correct. things are correct. All things are correct. We have to take the necessary, needful actions to have improvements in the students and ultimately to develop our nation. All right. Definitely, sir. So, thank you so much for your
पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. मला असं वाटतं देशावर आपण परवा चर्चा चालू ठेवू आणि देश हा भाग ज्या ठिकाणी आपण पॉज करू त्या ठिकाणी आपण फूड हॅबिट्सवर येऊ. अनेक गोष्टी आहेत, देर आर सो मेनी थिंग्स. फाउंडेशन लेवलच्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी जोपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, विद्यार्थी यामध्ये परिपूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शिक्षण किंवा सिलेबस हे जे फॉर्मॅलिटी आहे हे काहीच कामाचे नाही असं मला वाटतं. अर्थात माझे जे विचार आहेत हे तुमच्या सगळ्यांच्या विचाराच्या प्रेरणेने, तुमच्या सगळ्यांच्या विचारांच्या मोटिवेशनमुळेच माझ्याकडे हे विचार येत आहेत, हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी स्पष्ट करतो. समजलं? माझे विचार हे माझे स्वतःचे नसू शकतात, कारण का तुमच्यापासून प्रेरणा मिळून ते माझ्यापर्यंत येत आहेत आणि मी फक्त व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचं या ठिकाणी वक्तृत्व करतोय. त्याचा अर्थ माझे स्वतःचे विचार नाहीत. मी आताच प्रामाणिकपणे आपल्या समोर सांगू इच्छितो. ऑल राईट. सो विदाउट टेकिंग मच टाइम, with your great permission, shall we try to have pause? मी सर्वांच्या राष्ट्रभक्तीचे या ठिकाणी कौतुक करतो, धन्यवाद देतो आणि सलाम करतो. या ठिकाणी आपल्या परवानगीनं पॉज घेतो. थँक्यू सो मच. सर्वांना माझा सादर प्रणाम.